दिवस संपतो पण काम नाही. सगळं कसं बाहेरून सोपं दिसतं ना. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. सो आज आहे मंडे आणि मी तुम्हाला माहितीच आहे सॅटर्डे संडे मी माझ्या आईकडे असते आणि मंडेला मी इकडे येते. सो 2 दिवस घर बंद असल्यामुळे सगळीकडे धूळ वगैरे असते. सो म्हणलं आता पहिलं किचनच, कारण दिवस कडेला लागलेला आहे, म्हणजे संपलेला आहे आणि आता जेवण बनवायची वेळ आली आहे, म्हणजे रात्रीचा डिनर. पण मग त्याच्या अगोदर ही धूळ वगैरे जी आहे ती पहिली साफ करावीच लागते. कुठूनही या तुम्ही घरात, हे सगळं काम आपल्याला असतंच. त्याच्यामुळे इथे पहिलं मी किचन साफ करून घेतलं, व्यवस्थित भांडी लावली, सगळी किचन साफ करून घेतलं. हे नॅपकिन्स ना खूप छान आहेत, यूज अँड थ्रोचे आहेत. 1 डेला तुम्ही नॅपकिन यूज करू शकता. खूप सुंदर क्वालिटी आहे आणि अजिबात त्याचं असं ग्रीसीनेस वगैरे नाही आहेत. आणि जरी तुम्ही खराब झाला तर ते फेकून द्यायचं. यूज टू आहे, खूप इझी आहे यूज करायला. नक्की तुम्ही वापरा आणि याची लिंक जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप युजफुल नॅपकिन्स आहेत. आणि त्यानंतर मग इथं मी घरी जायच्या अगोदर मी काही पुदिन्याचे काड्या ज्या असतात त्या मी पाण्यात ठेवलं होतं. त्याला छान मोड आले होते म्हणून ते मातीमध्ये रुजवले आणि त्यानंतर थोडंसं म्हटलं निवांत पाणी पिऊयात, कारण सकाळ धरून इतकं धावपळ चाललं होतं ऑफिसमध्ये पण इथे पण. त्यामुळे इथं मस्त निवांत बघून टी व्ही लावला, पाणी पिलं आणि त्यानंतर टी व्ही बघता बघता माझी कामं ठरलेली असतात. इधर तुम्ही लसूण खोलायचा, इधर तुम्ही शेंगा सोलायच्या, इधर तुम्ही भाजी जी असते नीट करायची. सो कारण हे बघता बघता माझी कामं होऊन जातात, ह्याला वेगळा असा टाईम काढायची गरज बसत नाही. आणि त्यानंतर मी परत माझ्या किचनमध्ये आले. चला, आज होतं वांग्याच्या भाजीचा बेत आणि मी येता येताच गिरणीतून पीठ आणलं होतं. त्यानंतर वांगीसुद्धा मम्मीकडून येताना अशी हिरवीगार आणली होती, त्यामुळे आज वांग्यांचाच बेत होता. वांग्याची भाजी करायची होती. चला तर मग आता वांग्याची भाजीची तयारी करूयात. युजली माझ्या वांग्याच्या भाजीला वाटणंच असतं, म्हणजे मी सगळ्या भाज्या ज्या असतात रस्स्याच्या त्या वाटणावरच करते. मला कांदा टोमॅटोवरती नाही आवडत, ते खूप असं पाण्यासारखं होतं, मला थोडंसं घट्टसर लागतं. सो इथं कांदा नाही सॉरी इथं मी लसूण, खोबरं, आलं वगैरे टाकते. आणि इथे कढीपत्ता बघा, ह्याला जवळपास 1.5 आठवडा झाला, इतका छान फ्रेश राहिलेला आहे. सो ही ट्रिक खूप युजफुल आलेली आहे मला तरी. नक्की तुम्ही यूज करू शकता ही ट्रिक. फक्त खाली आणि वरती टिश्यूज ठेवायचे, सगळं मॉइश्चर त्या टिश्यूमध्ये जातं आणि छान पुदिनाच म्हणते कढीपत्ता राहतो. आणि त्यानंतर मग भाकरीसुद्धा करून घेतल्या. त्याच साईड ही लास्टची भाकरी असल्यामुळे किचन पटकन आवरून घेतला आणि साईडला लगेच भांडी घासायला सुरुवात केली. हे माझं मल्टीटास्किंग आहे, हे तर मी ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळा डिस्कस केलेलं आहे. चला तर मग मी पटकन माझी भांडीसुद्धा साईड बाय साईड घासून घेते. चला, एक काम आता किचनमधलं संपायच्या आधीच दुसरं काम माझं तयार असतं. आणि खरं सांगायचं तर अजूनही मी थोडीशी अनाडीच आहे बरं का सगळ्यात. कधी मीठ जास्त होतं, कधी वेळ कमी असतो, तर कधीतरी राहूनच जातं. कधी सिरियसली हे माझ्या बाबतीत खूप वेळा होतं. आणि मग आज असं वाटतं की मी किती केलं ना तरी काही संपतच नाही. दिवस संपतो पण काम काही संपत नाही बरं का. चला, इथं नंतर माझा टास्क होता की मेकअप करायचा, कारण माझे हॉलचे प्रोडक्ट्स आले होते आणि माझा तो हॉलचा व्हिडिओ शूट करून घ्यायचा होता, कारण उद्या परत मला जे पार्सल्स येतात ते मला रिटर्न पाठवायचे असतात. आणि बघा ना कसं असतं, आपण कुठल्याही गोष्टीत परफेक्ट नसतो बरं का. म्हणजे इथं मी मेकअपमध्ये कधीही असा मेकअप केला नाही. कॉन्टरिंग, हायलायटर, ब्लशर, हां युजली बेसिक फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, आयलायनर हे मी युजली यूज करते किंवा केलं आहे. पण ह्या अगोदर कधीही ब्लशर, हायलायटर वगैरे यूज न करता मेकअप कधीही केलेला नाही आहे. पण आता इथं मला जमायला लागला हळूहळू, खूप छान प्रकारे जमायला लागला आहे. म्हणजे हे एक मला कळायला लागले की ट्राय बट डोंट क्राय, हे स्लोगन जे आहे ते इथं मला लागू झालेलं आहे आणि खूप परफेक्ट आता जमायला लागला आहे मला. हॉलचा व्हिडिओ शूट करून झाला खरं तर बरं का, पण आता हा जो पसारा होता हॉलच्या व्हिडिओनंतर झालेला, हा सगळा आवरायचा असतो. दिसतं तसं नसतं बरं का किती झालं तरी.
आणि ह्याच्या हॉलचा व्हिडिओ करायचं म्हटलं तर एवढा पसारा नक्कीच होतो. ते पार्सल ओपन करा, मग त्याच्यानंतर त्यातले प्रोडक्ट नीट आलेत का ते बघा, सगळे प्रोडक्ट्स आपण जे ऑर्डर केले होते तेच आलेत का ते बघा, परत ते आवरून ठेवा, त्यासाठी मेकअप करा, अँगल्स कॅमेराचे कुठून काय शूट करायचं, नंतर प्रोडक्टचा वेगळा पण वेगवेगळे छोटे क्लिप्स घ्यावे लागतात, शॉर्ट्स व्हिडिओसाठी पण थोडेसे वेगळे क्लिप्स घ्यावे लागतात. म्हणजे हे फक्त एक व्हिडिओ लोकांना बोलायला जातं की काय हे कॅमेरासमोर बोलायचं, हे व्हिडिओज हॉलचे प्रोडक्ट्स मागवायचे आणि परत पाठवायचे, पण असं नसतं. ह्याच्या मागं खूप मेहनत असते. पुढचा हॉलचा व्हिडिओ जर मला सॅटर्डेला शूट करायचा असेल तर त्याचे प्रोडक्ट मला 2 आठवड्यापूर्वीच मला मागवावे लागतात, जेणेकरून 1 आठवड्यापूर्वी ते येतात. मग मी शूट करते आणि मग ते रिटर्न जातात. मग परत एडिटिंग आलं, परत व्हॉइस ओव्हर आला, सगळ्या गोष्टी आल्या, थंबनेल आल्या, म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टी असतात. आणि लोकांना फक्त वाटतं की एक व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून काय झालं, नाही, ह्याच्यामागं खूप सारी मेहनत आहे आणि ही मेहनत पडद्यामागची असते, जी की कुणालाही दिसत नाही. चला, इथं मी सगळे प्रोडक्ट जसे मला आले तसे मी व्यवस्थित परत रिपॅक केलेले आहेत. हे परत जातात आणि हे परत गेल्यानंतर मला सगळे पैसे रिफंड होतात, त्याचा रिव्ह्यूसुद्धा होतो. हां, राहिलं कमिशनच्या गोष्टी, अजूनही मला सुरुवात झालेली नाही त्याची, कारण त्याला वॉच टायमिंग लागतो, सबस्क्रायबर्स लागतात आणि ते पूर्ण व्हायला तुमचा सपोर्ट लागतो. त्याच्यामुळं नक्की तुम्ही चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि वॉच टाईम वाढवण्यासाठी मला मदत करा. व्हिडिओ एंडपर्यंत बघत जावा, स्किप न करता. तुम्हाला काही नाही आवडलं तर ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हा होता माझा हॉलच्या व्हिडिओचा केलेला पसारा, पूर्णपणे आवरला. त्यानंतर मग मी जी सकाळी धुतलेली कपडे होती ती व्यवस्थितपणे घड्या घालून ठेवली. चला, इथे कुठेतरी मला असं वाटत होतं माझं काम संपतं आहे, पण नाही, ही मला बॅग सापडली. मी हॉलच्या व्हिडिओ साईडमधून मागवली होती आणि ती मला फार आवडली म्हणून मी अशीच ठेवली. म्हटलं कधीतरी ऑफिसला आपण यूज करूयात. क्लोथची होती, खूप छान होती क्वालिटी आणि प्रिंट पण खूप सुंदर होती सिम्पलमध्ये, म्हणून मी ती ठेवून घेतली. कपड्यांच्या घड्या घालून झाल्या आणि त्याच्या जागेवरती ठेवल्या. किती महत्त्वाचं असतं ना, आपण जर एखादी गोष्ट एखाद्या जागेवरती नाही ठेवली, काय होतं ह्याच्याने, दुसऱ्या दिवशी परत त्या गोष्टी सापडत नाही, सगळा मेस होतो, अजून ते कपाट न आवरल्यासारखं दिसतं, कारण पुरुष लोक ते व्यवस्थित काढत नाही, ज्या त्या जागेवर ठेवत नाही. मग त्या गोष्टी सापडल्या नाही तर ते हे उचक ते उचक, इकडं ठेव तिकडं ठेव, सगळं मेस करून ठेवतात. त्याच्यामुळं आता हे खूप इम्पॉर्टंट असतं की ज्या त्या गोष्टी ज्या त्या जागेवर ठेवल्या की आपल्याला पण खूप छान होतं. सो हे ना 6 महिन्यापूर्वी मी असे ना ऑर्गनायझर्स घरच्या घरी बनवले होते. खूप सिम्पल सोबर कार्डबोर्डपासून बनवले, पण खूप टिकलेत, काही त्याला हे नाही झालं. घरच्याच ज्या मटेरियलमधूनच बनवले होते, पण मला फार आवडले आणि काहीही त्याला अजूनही म्हणजे कुठून तुटलाय फुटलाय नाही. ह्याला वरतून जे होतं ना ते कॅरी बॅग मी लावली होती ग्ल्यूगनच्या साह्याने. नक्की तुम्हाला असं काही करायचं असेल तर मी त्याचा व्हिडिओ जो आहे, मी ते ऑर्गनायझर्स कसे केले ते मी खाली टॅग करते, तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. खूप इझी आहे. आणि सगळं एंड झाल्यानंतर मी माझा मेकअप रिमूव्ह केला सगळा. खूप मेकअप लावल्याने सुद्धा स्किन खराब होते, सो मी तो मेकअप रिमूव्ह केला. फेस वॉशने केला. इथे मी सिटाफिलचं फेस वॉश वापरते, कारण तेच मला म्हणजे माझ्या स्किनला ते काय म्हणतात सूट होतं, सो मी तेच वापरते सेटाफिलचं. आणि मॉइश्चरायझरसुद्धा. सो माझं स्किन केअर कसं हायफाय नाही आहे, जस्ट रात्री आणि सकाळी मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन डॉट अँड कीचं वापरते आणि फेस वॉश जे आहे ते सेटाफिलचं वापरते. चला, इथं एंड ऑफ द डे झालेला आहे. ते तोंड धुतलं आणि जेवण करायला घेतलं. ॲट दिस पॉईंट मला खूप भूक लागली होती. चला तर मग या जेवायला. आणि तुम्हाला पण असं वाटतं का काम एक काम असतं, कधी काम संपत नाही, तर तुम्ही एकट्या नाही आहात, ते माझ्यासोबत पण फार होतं. आणि चला तर मग ह्याच नोटवरती मी माझा व्लॉग एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा. प्लीज सबस्क्राईब करा, जसं मी तुम्हाला आधी म्हणलं तेच मला मोटिवेट करून जातं.
चला मग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय, टेक केअर.